नमस्कार मित्रांनो, मी अनित्य एक्सप्लोर फूड डेस्टिनेशन ह्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक एकदा सहर्ष स्वागत करतो। आज आपण बोरगाव धरण येथे जाणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता सावंगी ग्रामपंचायत याच्या प्रमुख द्वारासमोर मी उभा आहो। तर मित्रांनो, आपण थेट मेन रस्त्याने इथून जाणार आहोत आणि तिचे महत्त्वाचे ठिकाणे एक्सप्लोर करणार आहोत। तर चला मित्रांनो, एक्सप्लोर करूया तिचे महत्त्वाचे ठिकाणे। निघूया टाइम न वेस्ट करता। तर मित्रांनो, इथे भरपूर असा रस्ता खराब आहे, तर तुम्ही सावधगिरीने गाडी चालवा। खडदड रस्ता आहे आणि ते गिट्टी वगैरे पडू नये, तुम्ही पहा। आणि सायंकाळच्या आतमध्ये तुम्ही इथून निघा, सकाळी या आणि सायंकाळच्या आतमध्ये निघा। आता इथून आपण थेट वरच्या साईडला जाणार आहोत। थोडं चढाव आहे। या मार्गाने आलेलो होतो, तुम्ही पाहू शकता। जर येताना तुम्ही ह्या मार्गाने या, कोणाला तरी विचारून या, असं येऊ नका, कारण की अपघात होण्याचा खूप जास्त शक्यता असते अशा ठिकाणी, तर थोडे सावधगिरीने या।
मला अशी अपेक्षा नव्हती की मला इतकं सुंदर ठिकाण मला पाहायला मिळणार. अपेक्षेप्रमाणे खरंच असे अतिशय सुंदर ठिकाण आहे. तर खरंच मित्रांनो, तुम्ही इथे येऊन व्हिजिट करायला विसरू नका. नागपूरच्या आजूबाजूला असलेले नैसर्गिक ठिकाणापैकी हे अतिशय सुंदर एक ठिकाण आहे. तर मित्रांनो, अगदी आपण तलावाच्या बाजूला पाणी बघूया. नागपूरपासून अगदी 25 किलोमीटर अंतरावर बीड बोरगाव धरण नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात बोरगाव गावाजवळ स्थित आहे. हे धरण सिंचनासाठी वापरले जाते आणि स्थानिक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे स्रोत आहे. मनाला भावणारी नैसर्गिक सौंदर्यता आणि ताजी हवा, मन तृप्त करणारी शुद्ध पाणी तुम्हाला जर तुमच्या डोळ्यामध्ये टिपायचे असणार आणि स्वतःसोबत घेऊन जायचे असणार तर मित्रांनो, नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा आणि निसर्गाची सौंदर्यता आपल्या डोळ्यात टिपून घेऊन जा. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटत हा व्हिडिओ मला माझ्या कमेंटच्या माध्यमातून कळू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास खरंच लाईक करा. हो बघा निसर्गाचं सौंदर्य. आपण फूड सुद्धा एक्सप्लोर करणार होतो, पण मित्रांनो तुम्ही पाहू शकता आजूबाजूला कुठल्याही प्रकारचे असे हे लागलेले नाही आहे, शॉप लागलेले नाही आहे. चला मित्रांनो, पूर्णपणे आपण एक्सप्लोर करूया. तर मित्रांनो, माझ्या मित्रांनी मला असं रिकमेंडेशन केलं होतं, बोरगाव तलाव इथे जा आणि इथचे सुंदर अशी व्ह्यू घे. तर मला अशी अपेक्षा नव्हती की इतके सुंदर व्ह्यू आपल्याला पाहायला मिळणार. तुम्ही माझ्या पाठीमागं असलेलं तुम्ही तलाव बघू शकता. छानसा असा तलाव. निसर्गरम्य वातावरणात आल्यानंतर मन कसं प्रफुल्लित होते हे तुम्हाला तर माहीतच आहे, सांगायची आवश्यकता नाही. पण खरंच जर तुम्हाला निसर्गाचा आनंद घ्यायचा असणार तर इथे या आणि स्वतःची सुट्टी घालवा, असं मी तुम्हाला रिकमेंडेशन करतोय. तर मित्रांनो, बोरगाव तलावापासून अगदी 5 ते 6 किलोमीटर अंतरावर पेटेश्वर तलाव स्थित आहे. कॅनल आहे सर, कॅनल. पेटेश्वर तलाव. Sharp right, then you will arrive at your destination. पेटेश्वर तलावाचे तुम्ही छानसं असं दृश्य व्हिडिओच्या माध्यमातून कॅप्चर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. आणि सुंदर सूर्य आता मावळतीच आलेला आहे. सूर्याचे प्रतिबिंब तुम्ही पाण्यात असलेले बघू शकता. दूरवरपर्यंत पसरलेले आहेत मित्रांनो. बघा तुम्ही किती छानसं असं व्ह्यू आपल्या व्हिडिओमध्ये कॅप्चर होत आहे. तुम्ही बघितलंच असणार. तर मित्रांनो, लाईक करायला विसरू नका. त्या टोकावर जर गेलो आपण, तिथे भरपूर असे पक्षी बसलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि आपण त्याच साईडला जाणार आहोत. एक्झॅक्टली अगदी त्याच साईडला जाणार आहोत आपण. इथून ते सुंदर असे दृश्य आपण आपल्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करून. चला तर मित्रांनो, जाऊया.
त्या टोकावरून आपण ह्या टोकाला आलेलो. हा टोकावर आल्यानंतर तुम्ही कुठल्या प्रकारचे पक्षी आहेत माहिती नाही, पण छानसं असं दृश्य तुम्ही पाहू शकता. आणि अगदी त्याच्या बाजूला सुद्धा बगडे आहेत, पहा तुम्ही. तर मित्रांनो, मी असेच प्लेस एक्सप्लोअर करत राहीन. तुम्ही मला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू सून, टेक केअर.